नमस्कार मंडळी. कधी ऊन तर कधी पावसाचा खेळ खेळणारा श्रावण महिना सुरू झालाय. तर आपण देखील या प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणात हास्य विनोदाचा खेळ खेळूया. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, लॉकडाऊन नंतर शिथिल झालेल्या वातावरणात अनेकांची रसिकता उचंबळून यायला लागली आहे आणि म्हणूनच एक शौकीन गेला एका खाजगी संगीत मैफिलीला. बघूया तिथले रंगढंग. हा प्रसादा, कसं काय? मस्त. बरेच दिवस गेला ना तिकडे आपल्या बैठकीच्या लावणीवर. ते नाही का आपण हिरकणीचं शूटिंग लवकर पॅकअप करून जायचं. शेवंतबाई नाचायच्या, आपण विदागी उडवायचो, गौऱ्याचा जमा करायचा. ना म्हणजे तसा ह्याचा काय संबंध नाही. 3-4 आठवडे काय बोललो ना, तू झोप लागत नव्हती म्हणून हा, बाकी काय नाही तसं. तर मी पण तसं नाही गेलो, म्हणजे लॉकडाऊन मी पण अडकलेलो. पण आत्ता जसं कळलं अनलॉक झालंय, पहिलं आलो शेवंताबाईकडे लावणीकडे. या फडावर कुठे आहे शेवंताबाई? चला या आता शेवंताबाई, येऊ द्या. अरे शेवंत बोला, शेवगा कुठून आला? ए जा चल, बाईंना बोल. ओ शेट, जरा लांब थांबा, मला तुमचं टेम्परेचर चेक करावं लागेल. या काय नव नियम आहे. म्हणजे हे आधी सांगायचं ना, आणि आता मला टेम्परेचर आलं तर? मग काय ना, घरी जायचं परत. 30,000 रुपये भरून पर्सनल मैफिल बुक केली इकडे. करावं लागेल शेट, एकच मिनिट थांबा. आताच कर, बाई आल्यानंतर मग आपलं टेम्परेचर असं वाढतंय की काय सांगू. थांबा कर कर. अयो 967. येडाय का तू? एवढं असतंय व्हय? अरे 967 कसा असेल? मी सूर्य आहे की दशरथ शिरसाट नीट बघ ते. 96.7 आहे. झालं का? नाही थांबा ना शेट, ऑक्सिजन पण चेक करावं लागेल ना. ऑक्सिजन एकच मिनिट. काय बाई चेक आली? अय, 66 आणि पल्स रेट दाखवा 27. अहो काय आहे? तुला काय जॉब मिळाला म्हणून फुकट आला का रे इकडं तू? हा? आधी शिक ना, काय लिहिलंय तिकडे आधी शिक. उलट वाचतोयस ते. 66 नाही तर 99 आहे, आणि 27 नाही ते 72 आहे. अरे काय आहे का? झालं तुझं? नाही एक राहिलंय. सॅनिटायझर मारायचं फक्त, तेवढंच बाकी आहेच का अजून? आहे ना. अरे लवकर बाईंना बोला, मला ना असं राहत नाही. थांबा, मार 2 मार मिनिटं. मार बाबा मार. त्या बेस्ट घड्या द्या, पट्टा दाखवा. करगोटर राहिलं तो पण करून टाक आता. अरे काय चाललंय? बोलव ना बाईंना लवकर, आता राहत नाही. या बोलव बाईंना बोलवतो. लवकर. बाई, कस्टमर हेल्दी आहे, लवकर या. आले आले. बाई हे काय आहे? हो, फडावर आलोय की दवाखान्यात आलोय? आणि ह्याच्या दादाकारी कसं काय दिसणार? थांबा बने, काय काय केलंय? समद केलंय. चेक केलं? समद फुसफुस मारली? फुसफुस पण मारली. अंगाशी. बाई समद चेक झालंय, समद चेक झालंय. आता होऊन जाऊ द्या एक अदाकारी. आता अहो, इथं शिट्ट्या मारायला अलाउड नाहीये, सरकारनं परवानगी नाही दिली. हा सुट्ट्या? सांग बन्या. एक मिनिट शेट, तुमची बोट द्या जरा. द्या इकडे. पुन्हा सांगतो, पुन्हा बोट घातले तोंडात तर मास्क लावायला लावीन, कळलं ना? मग शिट्ट्या नाही? नाही रुमाल उडवलं तरी चालतील का? नाही. अरे शिट्ट्या नाही, फडावर रुमाल नाही उडवायची. मग कबूतर आणून द्या, ती उडवतो. बाई काय आहे का ह्याला अर्थ? काय ह्याला नाही बाबा, राहू द्या गोष्ट. चला सोडून द्यायचे. अहो शेट, अहो असं रागावून कसं चालल? आता नियम आहेत, पाळावे ते लागणार ना. हा, आणि तुम्हाला हे समजा काहीच नाही मिळालं तरी बाकी सगळं मिळेल की. हाय बाई, चालतंय चालतंय. बन्या, हं? साहेबांना दिलं नाहीस अजून? हा देणार आहे. अहो खायचं प्यायचं. आता असं होय. हा, शेवंते सगळी सोय व्यवस्थित केलेली आहे. अंगाशी. आह,
कसंही माहितीये हा? तुला वाटतंय तू आता दाखवतोयस पण ते किळसवानं वाटतंय हे बाजूला तिकडं बाई हे बाकी झाक केलंय अहो अख्ख्या लॉकडाऊन मध्ये कुठं सापडलं नव्हतं पण तुम्ही एक बाकी झाक केलाय या हे काय आहे? काढा आहे त्यो. काढा हा. अहो नको 3 महिने बायकोच्या हातचा काढाच पितोय आता मला नकोय काढा मला दारू वाढा नाही ना साहेब तुम्हाला तेच सांगते दारूवर बंदी आणली ना सरकारनं हा त्याच्यामुळे तुम्हाला दारू मिळणार नाही तुम्हाला पार पाहिजे तेवढा मोकार काढा मिळेल. हा शेट हा. तुम्हाला पाहिजे तेवढा काढा मिळेल आणि आम्ही चकना म्हणून होमिओपॅथिकच्या पांढऱ्या गोळ्या पण ठेवल्या पाहिजे तेवढं मागा. घ्या. अरे फडावर आलोय की आरोग्य शिबिराला आलोय शेट देऊ का अजून काढा ओ बाई ह्याला आधी बाहेर काढा नाही नाही त्यो माझा रक्षक आहे. यो हा. याला तर मी या साबुदाण्याच्या गोळ्यात फेकून मारेन ऐक ग. हे बघ ह्या पण लागतंय बाई ओ काढा बिडा काय नको तुम्ही मला फक्त लावणी दाखवा बर ठीक आहे बघाच आता तुम्हाला अशी स्पेशल लॉकडाऊन लावणी दाखवते का नाही. कोण जाऊ द्या ओ ढोलकीवाले बाबा वाजवा ढोलकी. तर हे जे असे आहेत 20 सेकंद हात धुवायचे असा तोंडावर बाहेर पडताना मास्क लावायचा सुरक्षित अंतर ठेवायचं हो तापमान वाढलं ना अगं बाई, ऑक्सिजन कमी झालं हे काय ऍम्ब्युलन्स बोलवली आता तापमान वाढलं ऑक्सिजन कमी झालं मग ऍम्ब्युलन्स नको का बोलवायला. बाई 3 महिने झालं हेच बघतोय तापमान वाढलंय ऑक्सिजन कमी झाले ऍम्ब्युलन्स अहो ही नको मला नॉर्मल वाली लावणी दाखवा नॉर्मल वाली नॉर्मल वाली एकदम नॉर्मल वाली असं असं चालतंय मग आता नाचते. अहो शेट काय करताय अशी जवळ जायला परवानगी नाहीये ना. अरे हे तू पण सांभाळ ना मग तू कितीचे बघतोय भाई मी नाही जवळ येत पण तुम्ही नाच नका थांबू नाचा शेट काय आहे कमी आहे का अहो, सगळं तसं नाही शेट पैसे उडवायला परवानगीच नाहीये ना. हा पैसे उडवायला परवानगी नाहीये. हा होय ना बाई तुम्ही जरा थांबा तू ये रे मी इथं बस जरा आपल्या मांडीवर बसतो का होय लांब तू मला एकदा नीट सांग कशाला परवानगी आहे कशाला परवानगी नाही माझं म्हणजे ना अनलॉक मधल्या सामान्य जनतेसारखं झालंय नक्की कळत नाही काय चालू आहे आणि काय बंद आहे क्या बात आहे व्हेरी गुड व्हेरी गुड. एकदा सगळं इसकडून सांग एकदाच अहो शेट शेट ऐका माझं ऐका तुम्ही टेन्शन घेऊ नका ना आता आहेत ते नियम आपल्याला पाळावे तर लागणार बाई आहेत. असं असतंय काय मग हे नियमच पाळायचे असतं तुम्ही इथं कशाला आलो असतो घरी आपलं गप त्या समीर चौगलेचं फेसबुक लाईव्ह पाहिलं असतं ना एक मिनिट. नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय हा? माझ्या लावणीची आणि माझ्या अदाकाराची तुलना तुम्ही त्या समीर चौगुलेच्या फेसबुक लाईव्हशी करताय हा? नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय माझ्या लावणीमध्ये आणि माझ्या अदाकारीमध्ये तोच पण आहे रिपिटेशन आहे हा? तसं नाही तू जास्त करू नको त्याला समजाव तिकडं काय पण बोलतोय हा अहो शेट काय करताय सगळी वाट लावली बाई वैतागली ना आता. मग बाई तसं आता मी नाही रुजले होतो मला नाही नाचोय तुझं बघितलं बाई वैतागली आता पैसे बिगर बाई नाचायची नाही. अरे पण मी देतो ना पैसे हे का पैसे देतो ओ शेट तुम्हाला किती वेळा सांगितलं पैसे उडवायला मनाईये अरे मग करू काय गुगल पे हा डिजिटल पेमेंट करा मोबाईलवर ट्रान्सफर मारा. हे म्हणजे लई होतंय रे म्हणजे हौसेला मोल असं पण एवढं पण नाही रे आणि डिजिटल ते माहीत नाही माझ्या मोबाईल मध्ये अहो, बाबा एक थांबा टेन्शन नॉट आमचा बन्या आहे ना बन्या ते काय ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून दे मोबाईल मध्ये तवर मी तुम्हाला नाचून दाखवते. हा भाई तुम्ही असं हलक्या आवाजात बोलता एकदम कसं तसं होतं हा घे मोबाईल बाई तुम्ही या चालू करा वाजवा थांबा 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 पाडायला पिकलाय थांबा नाही नाही ते OTP आलाय तेवढा पासवर्ड मारून द्या ना. अरे काय ए बाबा हे बघ एकदाच काय फिरवायचं तर फिरून घे डान्स चालू झालं थांबायचं नाही चालेल एकदाच काय ते फिरून घे 50,000 रुपये घेतो. किती 50,000 अरे अख्खी मैफिल 30,000 बुक केले 50,000 बाई आता अख्खा डान्स करणार ना मग 50,000. भाई आता एकदम 50,000 सारखा डान्स झाला पाहिजे वय ऐका भाई
हे काहीतरी चुकतंय. तेच म्हणते मी. मी तिकडे पाहिजे, तुम्ही इकडे पाहिजे. काय करताय तुम्ही? अहो तुम्ही नाच बघायला आले का नाचायला आले? हा, असं नाही चालत हो. हे म्हणजे तुम्ही आमच्यासारख्या कलावंताचा अपमान करताय. हा, म्हणजे आपण इथं स्किट करायचं आणि त्यांनी तिथं बसून स्किटच करायचं का? हा, कसं दिसल ते? अहो म्हणजे एकानं करायचं असतंय, दुसऱ्यानं बघायचं असतंय. हा, आणि शासन तिथं पार बोंबलून सांगत आहे का गरज असेल तरच बाहेर पडा. हा, अत्यावश्यक सेवावाल्यांनीच बाहेर पडा. मग तुम्हाला काय एवढा चळ लागलाय हो फडात यायचा? नाही, हा? तसं नाही. नाही, चांगलं नाचित आहे तुम्ही. बायको समोर 2-4 ठुमके दिले तर काय हरकत नाही. मी म्हणते चांगला हालतोय तुमचा नगारा. आणि कोणी नसल तर मी आहे की नाचायला. वय लांब तिकडं. अहो, मी नाचून लांब वय म्हटलं, बाई, आधी दाखवतो. याला. मस्त नाचतोय जरा. बाई, ह्याला आधी लांब. आधी लांब. आई माझं, तू लांब हो आधी. भारी नाचतो माझा ऐका. खूप मजा आली. वा वा, सुपर हिट. सई, मनातल्या मनात गिरकी घेऊन सांगते भावा, तू आणि मी खूप एंटरटेनिंग नाचतो बरं का. मला आज रिअलाइज झालं की आपल्यामध्ये काय साम्य आहे, तर आपण एंटरटेनिंग नाचतो. काही साम्य मला सापडत आहेत आज. महत्त्वाचं सापडलं तर शेअर करू म्हटलं. नमा, अत्यंत सुंदर दिसतेस. स्किटपेक्षा वेगळा परफॉर्मन्स होता असं मला वाटलं आणि आवडला मला हा फॉर्मसुद्धा. बने मस्त. बॉडी लँग्वेज आणि तुझा प्रेझेन्स खूपच मस्त होता. नेहमीप्रमाणे खुसखुशीत. मजा आली गाईज. भावा आवडलास, मजा आली. थँक्यू. प्रसादा. नमा, या मंचावरची मेनका आहेस तू. आ हा 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 हा, वा वा. काय दिसतेस तू. 52 कशी सौंदर्य आहे आ हा. आणि बाजूला 64. त्याच्यासाठी होते. अरे 64 साठी बाजूला होतं ते पाऊल. 64 कला निपुण असं मी म्हणत होतो. तुम्ही ऐका. वा बने, फार मस्त कॅरेक्टर. मजा आली, खूप मजा आली. नमा, आय लव्ह यू. थँक्यू दादा. क्या बात. थँक्यू. सुपर. लय भारी. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि लग्नानंतरची पहिली रात्र खूपच रोमॅन्टिक असते. बघूया ती रात्र आज इथे कशी साजरी होते ते. तुमच्या समोर येत आहेत तुफान कॉमेडीचं मिशन घेतलेला भूषण कडू आणि कल्याणची चुलबुली शिवाली. नाही, आज जाम खुश आहे मी. म्हणजे कालच लग्न झालं, आज सुहागरात हनीमून. म्हणजे 17 तारखेला बघण्याचा कार्यक्रम झाला. घरचे बोलले होते आधी नववधूला एकदा भेटून घे, दोघं एकमेकांना समजून घ्या, एकमेकांशी गप्पा गोष्टी करा. पण कसलं काय, नंतर लगेच लॉकडाऊन झालं. लग्नाला पण परवानगी मिळत नव्हती, पण कसं बसं उरकून घेतलं. 50 माणसं बोलवली होती मोजकी आणि 50 माणसांमध्ये लग्न उरकून घेतलं. अखेर झालं आणि आज महत्त्वाची गोष्ट आलेली आहे. हनीमून आहे. असं आहे ते सगळं. आणि अरे ही केवढी रडते. म्हणजे जेव्हा मुलगी बघायला मी गेलो ना, तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं होतं की मुलगी दिसायला लहान आहे पण वयाने मोठी आहे. हा म्हणजे तर म्हटलं असेल अनुभवाने पण मोठी वगैरे, पण मला हे काय माहिती आता रडते. अच्छा एक शिवाली तुम्ही लांब राहा. तुम्ही माझ्या जवळ पण यायचं नाही. मी तुम्हाला टच करू देणार नाही. तुम्ही लांब राहा माझ्यापासून. टच करू देणार नाही. घरच्यांनी काय माझा बालविवाह लावून दिलाय की काय खरोखर? अगं असं काय बोलतेस तू, टच करू देणार नाही? अगं या दिवसाची मी किती दिवस आतुरतेने वाट बघत होतो. हा, म्हणून आजपर्यंत मी स्वतःला कधी कोणाला टच करू दिलं नाही. काय कॉन्फिडन्स कमी पडला वाक्यातला? असू दे, ते महत्वाचं नाही. अगं हे बघ, टच करून पाणी आलं डोळ्यात माझ्या. तू असं काय करतेस? मला मला टच तुमचं भयंकर
इतका राग आलाय. काय झालंय काय पण असं? काय झालंय? काय झालंय? तुम्हालाच घाई होती ना लग्नाची, तुम्हाला घाई होती. मी म्हंटल थोडे दिवस थांबा, पण नाही, 50 लोकांमध्ये लग्न उरकावून दिलं माझं. किती किती घाई केली. चला 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 स्टेजवर उभं राहा, चला 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 सोशल डिस्टन्सिंग पाळा, चला 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 हार घाला. हार पण आपण फेकलेत एकमेकांवर. इतकी घाई केलात. मास्क लावा, सॅनिटायझर लावा, चला 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 हॉलच्या बाहेर चला. अहो काय 50 लोकांमध्ये लग्न लावून दिलात माझं. आणि आता हनीमून पण दोघातच करायला लावताय. अरे जनरली हनीमून ही प्रक्रिया दोघातच करायची असते. तो काय भंडारा आहे का? काय शैक्षणिक सहल आहे ती? चला हनीमूनला सगळे या 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 हनीमून हनीमून खेळूया. असं कसं करणार सगळं? अगं ते दोघातच करायचं असतं. आणि काय म्हणतेस की सगळ्यांना नीटचं भेटता आलं नाही म्हणून? अगं विदाईच्या वेळेला प्रत्येकाला मिठ्या मारत होतीस तू. 26 जणांचे गुन्हे माझ्यावरती दाखल झालेले आहेत. आणि महत्वाची तुझी सगळी घरातली महत्वाची 50 माणसं आली होती की नाही लग्नाला? महत्वाची होती. मग? सगळी महत्वाची होती. मग? अहो 50 जण फुल झाली म्हणून घोडेवाल्याला पैसे द्यायला गेलेले माझे बाबा, ते बिचारे हॉलच्या बाहेर उभे होते. त्यांना नाही आज लग्न बघायला घेऊन दिलं तुम्ही. तुम्ही मला अगं आता हिचा बाप यजमान कमी आणि घोडेवाला जास्त वाटतो, त्यात माझी काय चूक आहे? त्या गेट वरच्यांनी त्या घोडेवाल्याला हिचा बाप समजून आतमध्ये सोडलं आणि हिच्या बापाला बाहेरच डांबून ठेवलं तिकडे. असू दे, पण माझ्या बाबांना लग्न बघायला नाही मिळालं ना. माझ्या कोणत्याच नातेवाईकाला माझं लग्न अटेंड करता नाही आलं. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे बाबा. बर मी काय म्हणतो माहिती आहे का? नाही सॉरी मी लांब आहे. मी काय म्हणतो, आता लॉकडाऊन संपलं की नाही की मग आहे ना आपण सगळ्यांना बोलवूयात एकदा. एक सेपरेट त्यांच्यासाठी रिसेप्शन देऊ. काय मजा येणार आहे त्यात? हो येणार, पार्टी देणार आम्ही. आपण शब्दाला पक्के आहोत. म्हणजे पार्टी देणार सगळ्यांना. परत बोलू सेपरेट आपण. नाही ना, आपण या दिवसाची मजा त्या दिवशी येणार आहे का? या दिवसाचा जो फील होता तो त्या दिवशी येणार आहे का मला सांगा. मी एक काम करतो. हे बघ तू काय काळजी करू नकोस. मी तुला फील देतो ना. तुझ्या सगळ्या नातेवाईकांचा फील मी देतो तुला. काय बोललात? मी फील देतो तुझ्या नातेवाईकांचा सगळा आज आत्ता इथे. परत एकदा बोला. बरोबर होतो कन्स्ट्रक्शन, बरोबर बोललोय मी. तुझ्या सगळ्या नातेवाईकांचा इथे आत्ता या दिवशी मी तुला फील देतो ना. मला आता फील मिळणार आहे येस सगळ्यांचा. हो. धुमताना ना 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 ना, 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 धुमताना 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 धुमताना. अरे तुला भरायला सांगितलं होतं ना. मी रेडी आहे. अगं नाही, ह्याला धुमताना ह्याला रेडी नाही, ह्याला वेडी म्हणतात. नाही बरं असं पण मी ते तुला फील दिल्यानंतर आपलं अनलॉक कन्फर्म ना. लॉकडाऊन उघडणार ना. हा ना. हा चालेल. मग मी बोल सांग तुला कोणाचा फील पाहिजे. अगं तुला माहिती नाहीत माझ्यातले टॅलेंट. हा तू सांग, मी तुला देतो, फील देतो. मला माझ्या बाबांना भेटायचंय. बाबांना भेटायचं? बरं चल चालेल. अरे शिवाली बेटा कशी? नाही, माझे बाबा असे नाही चालत. असे नाही चालत. बरं ठीक आहे, तरी मी तुला फील देणार. बाबांचा फील देतो बघा. अरे शिवाली बेटा कशी आहेस तू? माझे बाबा असे पण नाही चालत. हो पण हरकत नाही. मला कसं कळणार तुझे बाबा कसे चालतात? त्या दिवशी तुझ्या बघायला जेव्हा घरी आलो तेव्हा तुझे बाबा खुर्चीतनं जरासे पण हल्ले नाहीत ग. दरवाजापर्यंत सोडायला पण नाही आले. मी म्हटलं असू दे, मुलगी चिकणी आहे, आपल्याला काय करायचं बापाची. नाही आला तर नाही आला सोडायला. मी आहे ना, मी सांगते तुम्हाला माझे बाबा कसे हा, हा. चालतात. तुम्ही बघा. हा वाटेल मग. काय ग सकू? काय बनवलं जेवायला? नाही आज की नाही, अगं भाकऱ्या केलेत आणि शेपूची भाजी केली मी. अगं बाई, शेपू का ग नाही म्हटलं शेपू करूया. काय चालून तुमचा शेपू बिघडलाय तर गावात असं फिरता. हे शेपू खाऊन तुमचा शेपू झाला तर झाला, म्हणून शेपूची भाजी. एक मिनिट, मी का करतोय तुझ्या आईचा रोल? बाबा करायचं ठरलं ना मी. मी पण तेच बोलते ना, तुम्ही बाबा करणार बरोबर. हा. मग मी काय करायचं? तू काही नको करूस. काय
हे बघ तुझ्या कुटुंबियांचा फील मी तुला देतोय की नाही हो हो तू शिवालीच कर फक्त मी शिवाली करते, खूप मजा येईल शिवाली करायला. मी रेडी मजा येईल हिला. मी रेडी शिवाली करण्यात मजा येते तुला हा बरं ठीक आहे मी बाबा करतोय हा. अरे रे 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 रे. शिवाली बेटा कशी आहेस तू बाबा हा. बाबा तुम्ही आले बाबा बसा. शिवाली बेटा बेटा तू खुश आहेस ना नाही बाबा हा? बाबा फक्त तुम्ही सांगितलंय ना म्हणून मी या लग्नाला होकार दिलाय, नाही तर मला काडीचाही इंटरेस्ट नाही या काडी पेलवानामध्ये. अरे रे 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 रे. शिवाली असं बोलू नये जावई रुबाबदार आहे की नाही एकदम नाही बाबा तुम्हीच त्या दिवशी बोलत होतात ना जावई हाडकुळा आहे, काही रुबाब नाहीये त्याच्यात, खतरूड एक नंबरचा ढापण्या. नाही, 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 नाही. अगं, काय बोलतेस तू माझ्या समोरच माझी निंदा नालास ती काय करतेस तू तुम्ही बाबांचं कॅरेक्टर सोडलात. अरे, 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 अरे. असं जावयाबद्दल बोलू नये अगं तुझा जावई चांगला आहे आमचा जावई एकदम रुबाबदार आहे ना आणि असा तसा नाहीये हा काडी पेलवा नसला तरी त्याला एक संधी देऊन बघ तो त्या संधीचं सोनं करतोय की नाही बाबा तुम्ही जा आता माझ्या आयुष्यातलं दुसरं महत्वाचं व्यक्ती करू ना. दुसरी महत्वाची Please. व्यक्ती हा, हा, हा. मग आपलं लॉकडाऊन संपणार हो हो संपेल ना. पटकन हो. अनलॉक होणार हो 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 वा 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 सांग दुसरी महत्वाची व्यक्ती सांग आमचा प्लंबर. हा प्लंबर प्लंबर ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे हो मग लॉकडाऊनमुळे त्याला आपल्या लग्नाला येता आलं नाहीये आणि आपण आपल्या फॅमिलीतल्या माणसाला सुद्धा लग्नाला बोलवू शकलो नाही. हा? अहो, तुम्ही मला सांगा आपला नळ खराब झाला बेसिन चोकअप झालं तर ही रक्ताची नाती कामाला नाहीये, कामाला येतो तो फक्त प्लंबर. कसलं लॉजिक आहे हे तुम्ही भरत बनून येत जा. आता हा भरत कोण प्लंबर आमचा प्लंबर अच्छा त्याचं नाव भरत आहे अच्छा भरत करायचं आहे आहे का मेरा प्लंबर आहे का. सोपं आहे हे सोपं आहे मी रेडी आहे. हा हा मी पण अरे अरे असं काय बघताय अरे नळाकडे काय बघताय नळ तुमच्याकडे बघतोय चला पटकन विचारून टाका अहो कशाबद्दल म्हणजे काय रिपेअरिंग बद्दल काय अजून ना बघ पुढच्या सगळ्या बऱ्याच घरांकडे जायचं म्हणजे अंक्याने फोन करून बोलवलंय केदारचा पण फोन आला होता केदार बोलला की ये म्हणून त्याच्याकडे पण तिथं जायचं कसं बाकी बरं चाललंय सगळं चालेल दुसरं आपलं आज कसं आहे इथं आपलं आज काय करताय तुम्ही. ते तू बोललीस ना भरत करायचं नाही अहो, खरं तर आमचा प्लंबर यंग आहे हँडसम आहे रुबाबदार आणि मिश्किल पण आहे आणि तो मला लाडाने शिव म्हणतो. तो प्लंबर हो तू हँडसम आहे वगैरे इथपर्यंत मान्य आहे तू तुला शिवू म्हणतो हो काही प्रॉब्लेम आहे. नाही काय प्रॉब्लेम काय असणार शिव तर शिव फक्त म्हणतो ना हो 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 तुम्ही असाला काय म्हणतो का विचारतो काय कळत नाही ना म्हणून कन्फर्म केलेलं बरं हा प्लंबर ना यंग प्लंबर बरं ठीक आहे प्लंबर आलाय नळवाला पाईपवाला पटकन सगळं रिपेअर करून देणार बोला पटकन काय पाहिजे सांगा काय रे चिकण्या ये इकडे बस तुझ्या हाता. काय रे बडे दिन बाद याद आई मेरी साला. काय रे आज किती ना दुरुस्त करणार. आता ह्या प्रश्नाचं प्लंबर काय उत्तर देईल ते बाई तूच सांग मला आता या इकडे आता तिसरी आवडती व्यक्ती करा खूप महत्वाची आहे ती माझ्यासाठी. सांग आता तुम्ही गुंडी बना. ए शिवाली ताई हे जे आपले भूषणदाजी आहेत ना ते खूप छान आहेत तुम्ही काय करताय सारखं चुकताय हो. गुंडी लहान मुलगा नाहीये. गुंडी मटर लहानच वाटणार नाही का नाही त्याला? हो तो आमच्या गल्लीत येणारा कापूस पिंजणार आहे. मी त्याला लाडाने गुंडी म्हणते. अरे तुला भरायला सांगितलं हिने आयुष्यात काय काय भरून ठेवलंय अरे तो कापूस पिंजणारा तुझ्या आयुष्यातला महत्वाचा आहे हो मग अहो तो खूप महत्वाचं स्थान ग्रहण करतो माझ्या आयुष्यात आणि तुम्हाला माहितीये त्याच्यामुळे माझं ड्रॉइंग सुधारलंय.
कापूस पिंजणाऱ्याचा आणि ड्रॉइंग सुधारण्याचा काय संबंध आहे? असं काय करता अहो, तो जेव्हा गल्लीत यायचा ना तेव्हा तो त्याचं गिटार घेऊन सतत ड्रॉइंग ड्रॉइंग असं करत राहायचा आणि ते ऐकून माझं ड्रॉइंग सुधारलंय आणि मला इंटरमिजिएट परीक्षेत A+ मिळाला A+. तो कापूस पिंजणारा ड्रॉइंग असं करायचा आणि त्याच्यामुळे तुझं ड्रॉइंग सुधारलंय. कुठले लॉजिक कुठे लावतेस तू? आणि हा काय रोज यायचा का तुझ्याकडे? हो, मग रोज यायचा आणि माझी गादी आणि उशीतला कापूस पिंजून द्यायचं फुकट. रोज? अगं अजून कोण कोण असे यायचे तुझ्याकडे फुकट? अहो, माझ्याकडे ना कुल्फीवाला यायचा आणि तो पण यायचा, तो चना जोर गरम, तो पण यायचा. हे सगळे रोज भेटायला यायचे तुला? हो. आणि तुला सगळं फुकट देऊन जायचे? हो मग. पण तुम्हाला माहिती आहे का हो? काय? जेव्हा या सगळ्यांना कळलं ना की माझं लग्न ठरलंय हा. तेव्हापासून ते गल्लीत येणे बंद झालंय हो. नाही गैरसमज आहे तुझा, गैरसमज आहे. अगं ते त्यामुळे नाही काही, लॉकडाऊन झालं ना, एरियामध्ये बंदी केली की नाही लोकांना, बाहेरच्या लोकांना येण्याची. नाही त्याच्यामुळे नाही हो. मग? त्यांचा खूप जीव होता माझ्यावर आणि कळलं की माझं लग्न ठरलंय तुमच्याबरोबर, तीळ तीळ तुटले ते आतून. आणि अशा लोकांना आपण सदा आपल्या लग्नात बोलवू शकलो नाही. मी माझ्या बबलूला सुद्धा लग्नात बोलवू शकले नाही. बबलू बबलू लहान आहे ना आता? बबलू नाही. हा तरी लहान ठेवूया ना. नाही, तो माझा कॉलेजचा मित्र आहे बबलू. बबलू, मग आता ती महत्वाची व्यक्ती मी करून दाखवायची. तुम्ही जर बबलू केलात ना तर आपलं कायमचं अनलॉक होईल. मग मी बबलू करू? हो, तुम्ही प्लीज बबलू. ओके. मी फुल रेडी आहे. मी बबलू. हा. हे शिवाली, हाऊ आर यू सिस्टर? एक मिनिट, तो मला सिस्टर नाही म्हणायचं काही, मग तुम्हाला शिवडी म्हणायचा आणि मी त्याला वडाळा. बबलू तू आलायस, तू बस ना. बबलू, मला तुझ्या चेहऱ्याकडे बघून कळतंय रे तुला किती त्रास होतोय. तुला दुःख झालंय ना, माझं लग्न झालंय ते मला कळतंय. माझ्या वडाळ्या, मला कळतंय तुला किती त्रास होतोय ते. पण मी तरी काय करू रे? माझ्या आईने आत्महत्याची धमकी दिली आणि मला त्या काडी पैलवानाबरोबर लग्न करावं लागलं. तुला खरं सांगू ना तर माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे वडाळा. आणि माझं हे तन मन धन सगळं तुझं आहे वडाळा. आणि आता तू बघच त्या काडी पेलवानाला एका वर्षात मी त्याची लायकी दाखवते की नाही, नाहीतर नावाची शिवडी नाही. तू त्याची शिवडी, तो तुझा वडाळा. आता हा रेरोड काय करतोय ते बघ. त्याला असा त्याची करी रोड करून टाकतो ना, नाही त्याच्या आसनगाववरती फटके मारले ना तर डोंबिवलीच्या अलीकडच्या मुंबईच्या बोगद्यात दिवा लावणार नाही मी. ठाण्यात नाव सांगणार नाही, हे सगळ्यांना कळवा. अरे माझ्या मनाची नाहूर करून टाकली. हा कालचा भांडूप हा मला. चला ना आपण अनलॉक करू. नाही, मी आता तुझा नाथ नाहीये, मी आता अंबरनाथ आहे. कळलं? अरे जय टिटवाळा रे, हा पोर्तुगीज चल झाला रे. आणि हो अनलॉक करूया. तुझा पाप करून दाखवायचा असा मी. कोणतरी येणार होतो करून दाखवायचा मी तुला. क्या बात है, हिलेरियस ऍक्ट. वा सही. समोरच्या ऍक्टरच्या ताकदीने जेव्हा दुसरा ऍक्टर उभा राहतो तेव्हा काहीतरी समीकरण तयार होतं आणि ते सर्वस्वी पोचतं. आज तसं झालेलं आहे. शिवाली, एकतर तू अतिशय सुंदर दिसतेस आज. प्लीज नजर काढ, स्वतःची दृष्ट काढ. आणि भूषण मंजा हुआ कलाकार आहे, त्याच्याबरोबर त्याच्या ताकदीने उभं राहणं हे चॅलेंजिंग असणार हे मला माहिती आहे, इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तू तितक्याच ताकदीने त्याच्याबरोबर उभी राहिलीस, त्याच्याबद्दल तुझं खूप कौतुक. खूप आवडला परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. सुंदर भूषण, खूप मजा आली.
प्रसादा. शिवाली फार गोड दिसतेस, फारच गोड दिसतेस आणि खूप सुंदर अशा प्रकारची कॅरेक्टर जेव्हा तुझ्याकडे येतात तेव्हा तू ती वाजवतेसच. अजून पुढे जाऊन तुझी वेगवेगळी कॅरेक्टर्स बघायला मला खूप आवडतील. आणि सई म्हणली तशी खरंच तू शिवाली नजर काढून घे. भूषण तुला काही नजर काढायची गरज नाहीये, तुला नजर लागूच शकत नाही कोणाची. अरे तू मुळातच इतका देखणा आहेस आणि इतका तू नट म्हणून ताकदीच आहेस की नजर तुझ्या जवळपास येऊच शकत नाही लागायला. तुझी ताकदच आहे तेवढी. त्या शब्दांचा खेळ, त्या सगळ्या कॅरेक्टर्सच्या चाली, तो स्लॅपस्टिकनेस, खूप काही भरलं आहे तुझ्यात आणि ते सादर करायची संधी तुला वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने या मंचावरती मिळते. त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय. व्हेरी नाईस, कीप इट अप. मंडळी, सध्या सोशल मीडियावर अवतारांचं पेव फुटलंय. त्या अवतारांनाही मागे टाकेल असा अवतार करून आपले कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे फिक्शनच्या अभिनयाचा ई पास काढून नॉन फिक्शनच्या गावाला आलेल्या रसिका वेंगुर्लेकरच्या समोर प्रकट झालेत. बघूया त्यांनी नेमकं कोणता अवतार धारण केलाय ते. हॅलो सई मॅम, कशा आहात तुम्ही? मी छान आहे. तू यू आर कशी? लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू. हॅलो प्रसाद सर. नाही, मी तुम्हाला हँडसम म्हणणार नाही, कारण मी तुम्हाला हँडसम म्हटलं की तुम्ही म्हणणार तू किती सुंदर दिसतेस. मग मी म्हणणार की तुम्ही किती रुबाबदार आहात, मग तुम्ही मला म्हणाल की तू किती क्यूट आहेस. मग मी म्हणेन की तुम्ही किती मिश्किल आहात, मग तुम्ही म्हणाल की तू किती इनोसंट आहेस म्हणून. आणि मग हे कौतुक सत्रानं असं पुढे वाढत जाईल. आणि त्यात काय होईल ना, जो आमच्या स्किटचा मेन कंटेंट आहे तो बाजूला राहील. हो की नाही प्राजक्ता? म्हणून म्हटलं डायरेक्ट आपण थेट मुद्द्यालाच हात घालूया. तर आज मी एका कॉन्व्हेंट स्कूलची टीचर आहे. Okay. आणि आज आमच्या स्कूलमध्ये ना एक वेस्टर्न म्युझिक अँड डान्स टीचरचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला. ॲक्च्युली काय झालं होतं, आधी आमच्याकडे एक सर होते, पण ते ना लॉकडाऊनमुळे अडकले आणि मग त्यांनी जॉब सोडला. मग म्हटलं एक नवीन माणूस इथे अपॉइंट करायला पाहिजे. तर आता एक व्यक्ती येणार आहे. तुम्हाला सांगते, फोनवरून ना ती अशी जराशी आफ्रिकन वाटते आणि नाव पण भन्नाटच आहे. यो यो मोरे सिंग. यो बच्चे, मला वाटतं आले. कैसा हो? अच्छा से रहने का क्या, अच्छा से रहने का, समझा क्या? हाय सई मैडम, कैसे हो? अपने शालू कैसे है? शालू एकदम चक्की जाल है ना. हाँ प्रसाद सर, हाउ डू यू डू? अरे सुपर. या थैंक यू. हाय आमिर, अरे बजाओ ना अपने स्टाइल का. यो फोन माझा लागत नाही, फोन माझा लागत नाही. मी काय मागत नाही, काय समजलो? यो काय समजलो? यो यो काय समजलो? थोडा वेळ थांबल्यास तर तुझं काही जात, थोडा वेळ थांबल्यास तर तुझं काही जात. काय समजलो? बसावडे काय समजलो? यो 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 काय समजलो? काय समजलो? काय समजले? हा बहुत यार बहुत. एक्सक्यूज मी, लिसन टू मी. माझं थोडंसं ऐकून घ्या ना. ऐकायचं आता हाय तुझं काय आता? ऐकायचं हाय आता तुझं काय आता? यो 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 ऐकायचं हाय काय तुझं काय आता? अहो पडलात तुम्ही असं कसं? बहुत हार्ड, बहुत हार्ड. अरे यार, एवढी सुंदर मुलगी दिसल्यावर अडकून पडणारच ना पायात पाया. हाय मॅम, हॅलो, हाय, हाऊ आर यू? हॅलो हॅलो. हे बघा, आपण आता पटकन इंटरव्ह्यू घेऊन टाकूया. जर का सगळं डन झालं ना, तर तुम्ही आजच आम्हाला टीचर म्हणून जॉईन व्हा. ओके? ओके, काय मला हरकत नाही, हा. पण मी 2,500 रुपये घेईन. 2,500? अहो आधी इंटरव्ह्यू क्रॅक करा, देन विल डिस्कस अबाउट युअर सॅलरी. नाही नाही मॅडम, नंतर मग प्रॉब्लेम होतो. काय समजले? हा? कसं आहे, मग मालक म्हणतो मालकीनी बरोबर तुझं काय ठरलं आम्हाला काही माहिती नाही. मालकीन काय बोलते, मालकाशी मला काय माहिती नाही आहे. हा,
तू आताच काय इथं बोल माझा सगळा प्रॉब्लेम होतो भांडी घासायची कपडे धुवायचं मग त्यासारखा पगार नको मिळायला. एक मिनिट, कसला पगार आणि भांडी घासायची म्हणजे काय बोलताय मला कळत नाहीये. ते काय आहे ते सगळे कामगार लोक आहेत ना त्यांच्यावर मी रेप सॉंग बनवतोय. ओ अच्छा अच्छा, दॅट वे. ओके ओके, आय अंडरस्टँड. त्याची गोष्ट आहे. ओ अच्छा. पण मी काय म्हणतो मॅडम हा. कसं आहे म्हणजे आपण काम करायच्या अगोदर आपण पैसे ठरवले पाहिजेत. राईट राईट, यू अब्सोल्युटली राईट. पण आधी आपण इंटरव्ह्यू बद्दल बोलूयात का? हा, Yes. लेट्स स्टार्ट युअर इंटरव्ह्यू. येस वेस्टर्न म्युझिक आणि डान्स असं दोन्ही व्यवस्थित येतं तुम्हाला? येस ऑफ कोर्स. Great. आय इटिंग इंग्लिश आय वॉकिंग इंग्लिश आय रनिंग इंग्लिश व्हेन आय कम आय वॉन्ट ब्लडी द स्टेज. अंडरस्टँड काय समजले यो यो यो. राईट. आय हॅव वन क्वेरी अबाउट यू. असं म्हणजे काय? मला ना सांगा, तुम्ही हे असं काहीतरी वेगळं युनिक खूप जुनं इंग्लिश बोलताय. हा, तुमचं आडनाव सिंग आहे, नावात मोरे. तुम्ही नक्की कोणात, मराठी आहेत, पंजाबी आहेत का अजून कोणी आहात? अरे मी गाण्यातला सिंग आहे यो 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 यो. ओ, यू मीन टू से सिंग. सिंग Sing. गाण्यातला सिंग. नाव आय अंडरस्टँड. सिंग. ओके ओके. आता ना मला तुम्ही तुमच्या सिंगिंग आणि डान्सिंग याची थोडीशी एक झलक दाखवा. Yes. म्हणजे थोडं परफॉर्म करून दाखवा ऑफ ना. कोर्स ऑफ कोर्स. होऊन जाऊ दे. या मेरा बजाना अपना स्टाइल का यो यो यो. ए शालू ये शालू ये शालू तो कदे गो मैना ए शालू तो कदे गो मैना. ए आणलं विशीलच मैना बुगडी नाही आणलं विशीलच मैना. Come on. शालू ए शालू ए शालू ए शालू. बहुत हार्ड बच्चा बहुत हार्ड. बहुत hard. What type of music is this? Actually, I have never seen this type of dance before. Huh? Why are you laughing? हे मराठी सांगा. हेच की मी अशा पद्धतीचा डान्स कधी पाहिला नाही. कुठलं गाणं आहे हे? कुठल्या पद्धतीचं गाणं आहे? ब्रिटन ब्रिटन ब्रिटन? मी ब्रिटनचा आहे ना. ब्रिटनचा? हा ब्रिटन मध्ये चॅपलून नावाचं व्हिलेज आहे तिथला हा डान्स आहे. चॅपलून? या चॅपलून चॅपलून मी ब्रिटन मधलं चॅपल्स जॅम ऐकलं होतं. हे चॅपलून काय आहे? ते तुम्हाला माहिती आहे चॅपलून माहिती नाही. नाही यू नो चॅपलून. यो No. माय गॉड काय म्हणाल ते चॅपल्स जॅम? चापी झाम हा देश चापी झाम. तिथून 19 किलोमीटर तुम्ही गेलात ना हा. 19 किलोमीटर ओके. की तुम्हाला नांदगाव तिटा लागेल. नांदगाव तिठा ब्रिटन मध्ये? तिकडे तिठा इकडे तिठा. नांदगाव तिठा तिठा हा. तिठ तिठ थोडा थोडा पुढे जाय आता मग लागला चॅपलून. या तिकडे चॅपलून आहे. चॅपलून. नाईस नाईस. तर आपल्या स्कूलमध्ये आपल्या स्टुडंट्सना मायकल जॅक्सनची गाणी आणि त्यांच्या मूव्स शिकवायच्यात तुम्हाला. मिंटू से की मून वॉक. नाही मला तसा सनवॉक पण येतं का नाही पण ह्यांना सण व्हायला पाहिजे ना. कसं आहे म्हणजे मुनवॉक म्हणजे काय? मून वॉक नाही माहिती? मून वॉक म्हणजे असं आल शो यू मून वॉक. हा मी लादी पुसताना करतो लादी पुसताना. लादी पुसताना? हा, म्हणजे असं बारदन ठेवायचं त्याच्यावर उभं राहायचं हा. आणि असं 4 पावलं पुढे जायचं असं आणि 4 पावलं मागायचं ह्याला मुनवॉक. नाही नाही, तो वेगळा. अहो हा काय चंद्रावर असा पाय घाशीत घाशीत तुमचा आईशीचा घोतरी चालला होता काय? छे, अरे मुनवॉक मी तुम्हाला दाखवतो. अरे बजाव आमिर यार. यो यो एक्सक्यूज मी, हे तुम्ही काय उड्या मारताय? मगाशी जसं नाचलं तसं 2 पावलं पुढे 2 पावलं मागे, याला मूनवॉक वगैरे काही म्हणत नाही. अरे चंद्रावर लोक उड्याच मारणार ना असाच असतो मूनवॉक. त्या मायकलला जाऊन सांगा तो डान्स आहे ना चुकीचा आहे तुझा काहीतरी लोकांना फसवू नको. नाही नाही, बरोबर आहे तुमचं.
तुमचं बरोबर आहे. कदाचित त्यांचं चुकीचं असू शकतं. नाव माय लास्ट क्वेश्चन. Yeah. टेल मी समथिंग अबाउट साल्सा. मी 1972 सालचा. अहो तुम्ही तुमचा जन्म कुठल्या सालचा हे काय सांगताय? मी साल्सा या नृत्य प्रकाराबद्दल विचारलं. इट्स अ डान्स स्टाईल. नाही नाही ठीक आहे, माझ्या लक्षात आलंय तुम्हाला डान्स आणि म्युझिक मधला ओ का ठो येत नाही. नाही मला कळलं. तुम्ही जेव्हा आलात ना तेव्हाच खरं तर मला कळलं होतं तुम्हाला यातलं काही येत नाही. पण तुम्हाला बघून तुमच्याशी गप्पा मारून जरा मजा येत होती. म्हटलं बघूयात तुम्ही कुठल्या थराला जाताय ते. मला आधीच कळलं होतं तुम्ही ना घरगडी आहात, 4 घरची कामं करता. इथे हे असं काहीतरी सोंग घेऊन माझ्याकडे इंटरव्ह्यूला आलाय जॉब मागायला. हे असं होत नाही नसतं. मॅडम, कसं आहे 3 महिने लॉकडाऊन आहे ना, तेव्हा कामधंदा सगळा बंद झालेला आहे. म्हटलं इथं तुमच्याकडे काम मिळालं तर मिळालं म्हणून असं आलो. काय समज नाही हो नाही, असं नाही होत. कसं आहे ना, आमच्या स्कूलमधले स्टुडंट्स खूप हुशार आहेत. ते वेगवेगळे डान्स फॉर्म शिकतात, वेगळी गाणी शिकतात. सो ते ना लगेच पकडतील तुम्हाला. असं करून नाही होणार. आणि ते नाही झेपणार तुम्हाला. मला काय झेपायचं कशाला? हो, मी सगळं तुम्हाला सांगतो ना, माझ्याकडे सॉलिड आयडिया आहे. काय? म्हणजे तुमच्या मुलांना मी कसंही हँडल करू शकतो. हो. मग अहो, मी अख्ख्या जगाला हँडल करतो, तर तुमच्या मुलांना हँडल करायला काय कसं काय हो? आहे? हे बघ, माझ्याकडे सायकल आहे. हे काय माझ्याकडे हे बघ. हा, भारलेलं लिंबू आहे. काय समजलं? मला विचारायचं तुमचं लग्न झालंय? नाही अजून. मग आधी तुम्हाला वश करतो, मग मुलांचं बघूया. मला हा चल, तुम्ही थांबा 1 मिनिट. या हात जोडा बघू. हा, जोडले. तर बाय माझी अशी सत्याची पांढरी, सखीचा प्रहर आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस असं म्हणणं खरंय. बाय माझी आई, तर बाय माझी अशी ही जी काही सुंदर मुलगी रसिका वेंगुर्लेकर नावाची मुलगी आहे, तर अजूनपर्यंत तिला काही कळलेलं नाही, तिचा जुले नाही. तेव्हा हा एक सुंदर मुलगा आहे, तर तिच्यावर अरे तुम्ही बाय न जित्त भूत कथा ना हा? तू परत लिंबू काढला खराय. लॉकडाऊन आहे ना वासाड्या, हा क्वारंटाईन करून टाकी ना तुला वासाड्या. इथं कशाला आलायस? अरे लॉकडाऊन सोड रे. तू लिंबू काढला ना ढगातून पण येईन रे मी. याव ना. कोण आहेस तू? मी कोण आहे? हा? आय एम द प्रिन्सिपल ऑफ द स्कूल. हा कॉन्व्हेंट स्कूलचा प्रिन्सिपल खानदेशी. लाज नाही वाटत तुला? अरे तो काय खानदेशी माणसाला असं तसं समजला का रे? खानदेशी माणूस कॅन बी प्रिन्सिपल ऑफ एनी स्कूल इन द वर्ल्ड. असं म्हणतोय? आता दाखवतो तुला. ए, त्याचं नाही, बघ. अरे, चुकून झाली आहे तू. अरे, गोवाधाड परफॉर्मन्स बनताय. गोवाधाड, तुमचा हा अवतार आम्हाला खूप आवडला. खूप मजा आली. बघूया सई काय म्हणतेय. सई आज पारसमणी स्वॅगमणी दिसतोय एकदम. खूप छान दिसतंय मोरे. मोरे, मी इतके दिवस ना विचार करते की आम्ही सगळे म्हणत असतो सारखं सारखं की तुमच्या परफॉर्मन्समध्ये खूप इनोसेन्स आहे, खूप इनोसेन्स आहे. पण मला आणखीन एक गोष्ट जाणवली आहे, ती म्हणजे तुम्ही जे काही करता, म्हणजे कॅरेक्टरमध्ये असताना तुम्ही दुसऱ्या कॅरेक्टर वरती जेव्हा लाईन जरी मारली ना, तरी तुमच्यामध्ये एक विनम्रता आहे आणि आय थिंक ती सगळीकडेच दिसते आणि परफॉर्मन्समध्ये सुद्धा दिसते. त्यामुळे त्याला एक ग्रेस येते आणि ती तुम्ही कधीच सोडू नयेत अशी माझी इच्छा आहे. आणि आज हा वेगळा प्रयत्न फारच भावलाय. म्हणजे शालू ज्या अंदाजात आज प्रेझेंट करण्यात आलं त्यांनी फारच मजा आली. दिल खुश हो गया मोरे, क्या बात आहे. रसिका मस्त, सुपर्ब, मजा आली. तर हास्य रसिक कसे वाटले या आठवड्यातले परफॉर्मन्सेस? मला फार मजा आली. म्हणजे आज नेहा काय किंवा तू, सई स्वतः, रसिका, शिवाली, वनिता, तुम्हाला सगळ्यांना बघून श्रावण नसता तरीही हिरवळ दाटे चोहीकडे असं वाटायला लागलं. वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. येस सई. एपिसोड्स आपले कायम उत्तमच असतात. एक गोष्ट आवर्जून सांगेन की आता रसिक प्रेक्षक आणि फॅन्ससुद्धा इतका इंटरेस्ट घेऊ लागलेत की आपल्याला कॉन्सेप्ट्स पण बाहेरून पाठवू लागलेत. फॉर एक्झाम्पल, गौरव आणि वनिताचं स्किट जे होतं त्याची संकल्पना अपर्णा मोडक यांची होती. त्या आपल्या शोच्या रेग्युलर प्रेक्षक आहेत आणि आनंद होतो जेव्हा लोक इतकं इन्व्हॉल्व्ह होऊन स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन पण द्यायला तयार होतात. सो थँक्यू. तुमचं प्रेम असंच वाढत राहू दे.
अपर्णा मोडकजी ह्या लेखिका आहेत आणि आपल्या कार्यक्रमाच्या चाहत्या आहेत आणि गौरव अनिता ही जोडी त्यांना फार आवडते आणि त्यामुळे त्यांनी ही कॉन्सेप्ट त्यांच्यासाठी सुचवली. वी आर सो ग्लॅड की आता प्रेक्षकांकडून अशा रिॲक्शन्स यायला लागल्या आणि खूप भरभरून कौतुक होत आहे. सो येस मंडळी, तुम्ही पाहताच आहात आणि पाहतच राहा. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.